नहीं। Yes, yes, yes. नमस्कार नमस्कार नमस्कार. आता आपण तारकपूरच्या अलीकडे पण इकडून मी घेऊन पाचतावला असं वाटतंय बरं का. पण समोर रोडचं काम चालू आहे त्यामुळं आपल्याला काही जाता येणार नाही. आपण मित्रांनो विसरूनच गेलो आपल्याला जायचं कुठे. आपल्याला जायचंय चांदबिबीच्या महालावर. जाऊन जाऊन कंटाळलोय पण तरी आपण म्हणजे आपण रोड म्हणजे इथून म्हणजे नगर ते चांदबिबीचा महाल हे रोड जे आहे रूट म्हणजे एक नंबर आहे, एक नंबर बोलते असं म्हणतात ना, असं आहे. समोरून रोड आहे का नाही ते बघायचं आहे मला तर ना वाटत बरं का. एक पण गाडी येत नाही काय माहिती, असू पण शकते नसू पण शकते. रोड नाही आहे. रोड आहे का बे? रोड आहे बे पण जाता येणार नाही बे. हे तर बुरी बात आहे भाई. तिथून हाय वाटतं बरं का, पर हे तर बुरी बात आहे. लय दिवसातून आलो ना आपण इकडं त्यामुळं आपण विसरून गेलो. काम चालू एवढं माहिती मला, म्हणजे 15 दिवस झाले अजून आपण इकडं ना आलो नाही. पण कॉलनीतून घुसलेलं आपण डायरेक्ट तिकडे जाणार आहे. आणि कसं जाणार आहे आता, इथून लोक येतात जातात बघा. मला जायचं होतं बरं का इथूनच, पण विचार केला बघूया एखादा झाला बिला अचानक भयानक चालू असून तर एक पण गाडी दिसली नाही याच्यावरून ओळखून जायला पाहिजे नव्हतं मी. पण जाऊन दे इथून तर आहे ना. कारण आपल्याला सिनेमॅटिक शॉट घ्यायचे जरा गाडीला आपण फुल्ली मॉडिफिकेशन तर नाही केले बरं का. थोडंफार 40% केलं असं म्हणू शकता तुम्ही. थोडंफार स्टिकर्स लावले मस्तपैकी मॉडिफिकेशन केलं. PPF तर नाही केलं. रॅप लावलं आहे थोडाफार जिथं लावलं आहे मी तिकडे सिनेमॅटिक शॉट लावणार आहे आणि इंस्टाग्राम पेजवर टाकणार आहे. इंस्टाग्राम पेजवर फॉलो नसेल केलं तर आपल्या मराठी माणसाला यार सपोर्ट करा, यार सपोर्ट करा प्लीज ब्रो, सपोर्ट करा. मी तर देऊन टाकीन प्लीज. नाव सर्च करून माझा सनी धोत्रे ब्लॉग्स असं अकाउंटचं नाव आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं पण नाव आहे सनी धोत्रे व्लॉग्स. संडे राईडला निघलो आपण. संडे राईड एक नंबर बोलते ब्रो. संडे राईड असा विचार करू आपण. म्हणजे संडे राईडच आहे आपला. म्हणजे आज रविवार आहे, पुढच्या रविवारी हा व्लॉग येईन. म्हणजे आज शूट करावा लागतो पर 7 दिवस लागतात मला एडिट करता हळूहळू. कारण की भाई गेमिंग चॅनलचं पण बघावं लागतं. आपण फ्री फायरचे व्हिडिओ टाकत असतो गेमिंगचे. भाई आपण घुसायचं काय डायरेक्ट घुसा आपण, पण जरा नो रिक्स, ओनली स्लो चलिंग. एकदम तुम्हाला माहिती मी किती हळूहळू चालत असतो गाडी, तुम्ही मला पहिलेपासून बघत असाल तर. मी तर एकदम रायडर तर नाही आहे, माझ्याकडे एकदम फुल स्पीडला पळवायला ॲक्सेस आहे. पण स्पोर्ट्सपेक्षा म्हणजे कमी पण नाही आहे. टॉप स्पीड ही 93पर्यंत गेली ती एकदा गेली ती जेव्हा मोठ्या देवीला जायचं होतं आपल्याला तेव्हा. 93पर्यंत घेऊन गेलो तो, पण लई नको पाहायला म्हणलो. कारण की भाई जरासं 60च्या पुढं गेले ना अशी बेकार हपकती नाही. मोपेड गाडी ना त्यामुळे विषय होतो. भाई ह्या गाडीला काय करायचं आहे बे, कुडून घालू राहिलं बाबो. ट्रॅक्टर रे भाई ओव्हरटेक करू राहिलं भाई बे. धुवा ही धुवा, धुवा रे धुवा सब धुवा कर दिया रे. मित्र मी जरा म्हणजे आपल्या पूर्व साईडला सूर्य उगलाय आणि भाई सूर्याचे अपोजिट डायरेक्शनमध्ये मी शूट करू राहिले. कसा व्हिडिओ निघन मला नाही माहिती, पण समोर पोलीस मामा आहे तर बाकी काहीच विषय नाही. पोलीस मामाला काही नाही करणार. पोलीस मामा एकदम भारी आपले नगरचे पोलीस मामा. जाऊ का पोलीस मामा? इकडे तिकडे गाड्या बघावं लागेल. पोलीस मामाने बघितलं नाही. पोलीस मामा इकडे बघतोय. अबे स्लिप होऊ राहिली ती. अबे ती गाडी स्लिप होती लय खतरनाक. पुढचे टायर जे होते ना स्लिप करू राहिले. पोलीस मामा त्याला बघतोय, अरे कसं चालूचं असं नाही, गाडी स्लिप होती गाडी. आपल्याकडे लक्षात नाही दिलं पोलीस मामा. जाऊन द्या काही विषय नाही. आणि तो न्यायालय मोठा नगरचा न्यायालय आणि समोर भिंगरचा रोड आणि चांदबिबीचा रोड आणि एक नंबर रोड बोलते सबको बोलते, ओनली सनी भैया बोलते. रिक्शा वाले दादा जाने दो हमें, रिक्शा वाले दादा जाने दो हमें.
होय, माझा विचार होता की पहिले तर आपण बेलेश्वरला जाऊ, बेलेश्वरून आपण डायरेक्ट जाऊया चांदबिबीच्या मालावर. पहिले तर आपण महादेवाचे दर्शन घेऊ, मग निघूया पुढच्या रस्त्याला. चला मग आता डायरेक्ट आपण बेलेश्वरला जाऊया. अरे वा, स्पीड ब्रेकर आहे, स्पीड ब्रेकर लय भयान आता ते स्पीड ब्रेकरवर जरा हळू चालूया भाऊ. कारण काही विषय आला कुत्रा मध्ये आल्यावर मग आपण हा पूर्ण प्लॅन चौपट होऊन जायचा. शॉर्ट घ्यायचे भाई, इंस्टाग्रामवर सोडायला एकदम भयानक सिनेमॅटिक शॉर्ट घ्यायचे. तुम्ही फक्त माझी सिनेमॅटिक शॉर्ट बघा, फक्त एक दोन सिनेमॅटिक शॉर्ट बघा. म्हणजे यूट्यूबवर तर मी थोडेफार सोडणार आहे, पण जादा करून तर मी म्हणजे एकदम एडिट एकदम म्हणजे हाय लेवल एडिट करून त्याला आपण इंस्टाग्राम पेजवर रील पोस्ट करणार आहे. तर लवकरच मित्रांनो आपल्या अकाउंटला फॉलो करा. तिथं आपल्याला आपल्या गाडीचे सिनेमॅटिक शॉट भेटतात. पण समोरचा व्ह्यू कसा आहे तुम्हाला म्हणजे मी म्हणू नाही शकत मित्रांनो वाटवा समोरचं, पण तुम्हाला जर का क्लिअर दिसत नसेल उन्हामुळं तर ते माझी प्रॉब्लेम नाही, ती कुणाची प्रॉब्लेम आहे असं म्हणू शकतो. पण आपण बघूया जसं निघत तसं. तुमच्या समोर आहे जे पण आहे ते, पण आपल्याकडे काय आयफोन तर नाही आहे. आयफोन घ्यायचा प्लॅन आहे पण जरा उशिरा लागन. नाही तर गोप्रो घ्यायचा का आयफोन घ्यायचा, मला सांगा तुम्ही कोणता बेस्ट आहे. एक जणांनी पण कमेंट केली भाई गोप्रो नाही तर आयफोन घे, मी तेच वस्तू घेईन भाई. एक जणांनी तरी कमेंट केलीवर तर भाई लवकर कमेंट करा. काय घ्यायचं, आयफोन घ्यायचं का गोप्रो घ्यायचं. गोप्रो आयफोन घेतल्यावर मित्रांनो सगळे काम करतात आणि त्याच्यात, पण ते कामं करायला नाही यायचे ब्रो. म्हणजे एडिट करून त्याच्यावरच पोस्ट करायचे आणि एक नंबर होईल. म्हणजे इकडून म्हणजे ह्याचे कॅपकट म्हणजे गोप्रोमध्ये इम्पोर्ट करायचं. मग आपल्याकडे चांगला डिव्हाइस नाही आहे, इकडे मोबाईलमध्ये घ्यायचं. त्यामुळे व्हिडिओ जे असेल ते फाटून जाईन. त्यामुळे शिवनगरचा किल्ला भुईकोट किल्ला आपण जरा मी म्हणलो तर महादेवाच्या दर्शनाला जाऊ आपण. आता इथं तर इकडे बेलेश्वरला जाऊ, मग निघूया आपल्या पुढच्या रस्त्याला. बेलेश्वर देवस्थान म्हणजे पार जंगला एक नंबर होई. म्हणजे इकडून जायचं टायमाला लय भारी फिलिंग आहे. तिथे झाडं वाव, एक नंबर जंगल आहे असं, म्हणजे जंगल टाईप आहे. समोरून तो माणूस येतो का तिथंच आहे बेलेश्वर. फायनली मित्रांनो आपण दर्शन घेतलेलं आहे. आता निघूया आपल्या पुढच्या जर्नीला, म्हणजेच रोडला तिथं जायचं आपल्याला. तिथं मस्त लय भारी दर्शन झाले. सकाळी लय भारी वाटतं. चिमण्यांचा आवाज एकदम भारी. दर्शन घेतल्यावर तुम्ही या मित्रांनो दर्शन घ्या. तर आपण जाणार आहे इथून, तर चला. बाबा व्याकरच रोड रे भाऊ. खालचा व्ह्यू बघा राव. तिथं व्हिडिओ बनायचा होता मला मध्ये, पण गाड्या बिड्याचं तात्यात नको म्हणतो भाई. एक नंबर रोड झालाय ब्रो, एक नंबर रोड. ओपी बोलते, चेडी बोलते, सब बोलते, ओनली जणी ये बोलती. आणि तो ट्रेकिंग पण करू शकतो आपण. हा इथं गाड्या जे थांबलेत ना, हा काय तुम्हाला दिसत असेल का नाही काय माहिती, पण ट्रेकिंग चालू करतात. ट्रेकिंगसाठी जातेवर म्हणजे ट्रेकिंग करायची असेल ना तुम्हाला चांदबिबीची, हा का इथं गाड्या बिड्या लावायची. इथं बघू शकता गाड्या बिड्या लावायच्या. आणि इथून पाय वाटे डायरेक्ट वर जायला ट्रेकिंग करत. आपण जायचं तर नको, पण कारण की एवढं मोठं ट्रेकिंग नाही. आपण मांजरसोंबाचा ट्रेक गेलं तर त्याचे एवढं म्हणजे त्याच्या बरोबरच आहे, मांजरसोंबाच्या बरोबरच आहे. पण एवढं ह्याच्याने एवढं थकत नाही माणूस नाही का, म्हणजे नॉर्मली. पण ते मांजरसोंबा भाई लय थकून जातं भाई. तिथं लय बेकार रोड आहे. आणि गाडी काय करते भाई इथं ट्रेकिंगसाठीच गेल्या असतं 100%. आणि भाई आपल्याला काय, आपण चांदबिबी बघायला नाही आलो, या आल्या असतं बाहेरून. पण आपल्याला एकदम सिनेमॅटिक शॉट घ्यायचे गाडीसाठी. निधलचं जे मध्ये रोड आहे आणि ते मला एकदम भारी आवडलंय मित्र हो. त्यासाठीच मी इकडे आलो, एवढं लांब आलो मित्रांनो सिनेमॅटिक शॉट घ्यायला गाडीचे. तर आपल्याला ते सिनेमॅटिक शॉट तुम्हाला आपल्या पेजवर भेटत्यान. इंस्टाग्रामच्या पेजवर नक्कीच फॉलो करा. सनी धोत्रे व्लॉग्स सर्च करा मित्र हो. आपण आलो इथं चांदबिबीच्या पायथ्याशी, म्हणजे चांदबिबीचा रोड आहे आणि वर चांदबिबी महाल आहे. पण भाई आपल्याला जायचं नाही, कारण की भाई आपण लय वेळा गेलेलो आहे. तिथं बघू शकता तुम्ही चांदबिबीचा रोड आहे. आणि आपली धन्नू इथं आहे, धन्नू. आणि धन्नूचं हेल्मेट इथं आहे. म्हणजे धन्नू मीच आहे, म्हणजे आपले धन्नू हेल्मेट आणि मी
बाकी काही विषय नाही. आणि ती कशी आपण इथं लोक येतात जातात मस्तपैकी. मला इथं कमून थांबायचं होतं कारण की भाई आपल्याला डायरेक्ट सिनेमॅटिक शॉट घ्यायच्या. चांद बिबी बघायला तर आलेलो नाही आपण, कारण की भाई चांद बिबी बघायचं म्हणल्यावर ना बघूशी नाही वाटत रे एकदा. म्हणजे फर्स्ट टाइम भारी, सेकंड टाइम पण भारी, थर्ड टाइम भारी नाही आहे. थर्ड टाइम पासून सगळ्यात भांगार म्हणजे इथं दरवेळेस शिवून गेलेलो भाई. इथून मी 50-60 वेळा तर आलो असून पण येऊशी वाटत नाही मला इथं. आणि त्यामुळे आपण चांदबीच्या महालावर तर आलो नाही, या रोडसाठी आलो आहे मित्रांनो. कारण की भाई मला इथं सिनेमॅटिक शॉट घ्यायचे गाडीचे. आणि भाई साब इथं कोणीच नाही भाई, एकदम शांत वातावरण आहे. आणि मित्रांनो मागून आपल्याला मस्तपैकी काही पण येऊ शकते, बिबट्या तर येऊ शकते. बिबट्या 2-4 पाहिले होते इकडं, पाटणे पण पाहिले होते मी. आजकाल नाही पण 4-5 महिने आधी पाहिले होते मी. आणि इकडे भाई चिमण्या बसली तिथं, काय एक नंबर बोलते आणि सबको बोलते. आणि भाई इथं आपल्याला सिनेमॅटिक शॉट घ्यायचे गाडीचे. चला मग घेऊया लगेच घ्यायचे ना, लगेचच घेऊया ना ब्रो. yes, yes, yes. फायनली आपण सिनेमॅटिक शॉट कंप्लीट झालेले. तर लय महिने म्हणजे लय टाइम लागला मित्रांनो सिनेमॅटिक शॉट घ्यायला. आपण यूट्यूबवर पण सोडणार आहे थोडेफार सिनेमॅटिक शॉट गाडीचे. आणि आपल्या इंस्टाग्राम पेजवर तर 100% येणार आहे, तर नक्कीच फॉलो करा. आणि नाव आहे सनी धोत्रे व्लॉग्स. नक्कीच मित्र हो फॉलो करा इंस्टाग्राम पेजवर जाऊन मित्र हो. आणि तिथे सिनेमॅटिक शॉटला भारी भारी येणार आहे. तुम्ही मित्रांनो एक्सपेक्ट नसन केलेलं असं एडिटिंग करणार आहे मी. तुम्ही फक्त बघा. आणि आता आपण वर तर नाही जाणार कारण की भाई 2-4 सालाच्या गाड्या गेल्यात वर, त्यामुळं नाही. कारण की भाई आपण लय वेळा जाऊन आलेलो आहे आणि तुम्ही पण लय वेळा जात असन तर तुमची लय डिमांड असन तर मी जातो. पण तुम्ही मला तर नाही वाटत तुम्ही जाना चाहेंगे उधर, जाने दो. समोरचा व्ह्यू बघायचा का तुम्हाला? समोरचा हायवे एक्सप्रेस ऑन हायवे एक्सप्रेस बोलते. मेरी मंजिल